हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मील प्लॅनिंग शेअर करत आहे। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे जे भाज्या आणल्या आहेत मार्केटमधून, तर त्याआधी ज्या भाज्या धुवायच्या आहेत आपल्याला पाण्यामध्ये, तर एका टबमध्ये पाणी घेऊन ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या धुवायला टाकून देते आहे। आणि त्यानंतर मग ज्या भाज्या आपल्याला चॉपिंग करायच्या आहेत किंवा निवडायच्या आहेत, जसं कोथिंबीर आहे, पालक, मेथी, पालेभाज्या निवडून ठेवल्यात तर आपल्याला इझी पडतं। तर त्यासाठी त्या भाज्या सेपरेट काढून घेत आहे। आणल्यानंतर मग अशा सुरुवातीलाच सेग्रिगेट करून घेते। त्यासोबतच फ्रीज देखील मी ह्याच वेळेला क्लिनिंग करून घेते। भाज्या ठेवण्या अगोदर मी पाणी आणि विनेगरच्या सोल्युशनने फ्रीज देखील आधीच क्लीन करून घेते, त्यानंतर भाजी ठेवते। ह्याने आपले दोन कामं होतात, फ्रीज देखील स्वच्छ होतं, मील प्लॅनिंग देखील आपलं होऊन जातं। भाज्या पाण्यात भिजत आहे तोवर मी इथे दळप करून घेते आहे। तर गव्हाचं पीठ देखील माझं संपलं होतं, तर ते मला जे 10-15 दिवसासाठी जे काही लागतात मला 10-12 दिवसासाठी जितकं पीठ लागतं त्या अकॉर्डिंग मी गहू घेऊन घेतले आहेत। आणि आता इथे चक्की लावून घेते आहे। चक्कीमध्ये मी आता गहू टाकून देईल आणि तिकडे माझं चॉपिंगची कामं किंवा भाज्या धुण्याची कामं होतात तोवर इकडे आपलं दळप देखील होऊन जाईल। आणि हे दळप झाल्यानंतर देखील थोडा वेळ आपल्याला थंड करायला ठेवायचं असतं। साधारणतः 2 ते 3 तास जर आपण थंड करायला ठेवलं तर व्यवस्थित आपलं पीठ राहतं, नाहीतर मग त्या डब्याला वाफ येते। गहू चक्कीमध्ये टाकून घेतले आहेत। त्यानंतर पुन्हा मी किचनमध्ये आले आणि इथे जी मी कोथिंबीर घेऊन आले होते तर तिला देखील स्वच्छ करून घेत आहे। कोथिंबीर माझी साफ करून झाली। त्यानंतर मग येतं ते म्हणजे पत्ताकोबी मी आणला होता, तर त्याला देखील मी 2 भागात सेग्रिगेट करून घेते आहे। अर्धा कोबी आहे तो मला किसून घ्यायचा आहे, ज्याला मी चायनीज वस्तूसाठी वापरणार आहे। आणि अर्धा जो कोबी आहे त्याला मी चॉप करून घेणार आहे, ज्याचा आपण टिफिनमध्ये भाजीसाठी वापर करू शकतो। जर ऐनवेळी टिफिनच्या वेळेस जर आपण चॉपिंग करायला गेलो तर बराच वेळ आपला त्यात जातो। तर त्यासाठी तसं न करता मी 1 ते 2 दिवसाच्या भाज्या चॉपिंग करून डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते। 2 दिवसपर्यंत आपण भाज्या चॉप करून ठेवलेल्या ठीक असतात, त्याहून जास्त नाही ठेवायच्या। बाकी पुढे मग 2 दिवसाची तयारी असते तर मी त्याच्या अकॉर्डिंग 1-1 दिवसाआधी करत असते। तर इथे जी भाजी चिरून ठेवली होती तिला देखील डब्यामध्ये भरून ठेवला आहे। त्यानंतर हा जो कोबी आपण किसून घेतला होता त्याला देखील एका छोट्याशा टिफिनच्या डब्यामध्ये भरून घेतला आहे। तर छोटे छोटे डबे जर आपण वापरले, जेवढी आपली भाज्यांची क्वांटिटी आहे तेवढेच डबे जर आपण वापरले तर फ्रीजमध्ये जास्तची जागा देखील जात नाही आणि 2 गोष्टी आपण एक्स्ट्रा ठेवू शकतो। तर अशा रीतीने कोथिंबीर देखील मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घेतली आहे। त्यानंतर ज्या भाज्या आपण पाण्यात टाकून ठेवल्या होत्या तर त्यांना देखील काढून घेतलं आहे आणि इथे एका मॅटवर मी त्यांचं पाणी सुकवून घेते आहे। 1 ते 2 तास व्यवस्थित पाणी सुकून घेतलं की त्यानंतर मग जर आपण डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवस त्या भाज्या अगदी छान टवटवीत राहतात। आणि जर ओल्या जर आपण भाज्या भरल्या तर ते सडून जायची भीती असते। आता मी अशा पद्धतीचे एक एअरटाईट कंटेनर फ्रीजचे घेऊन घेतले आहे, तर त्याच्यात 1 किंवा 2 भाजी आपण ठेवू शकतो। लांब कंटेनर आहे तर या जे मोठी सिमला आहे तर ती जागा जास्त घेते, तर ते मोठ्या डब्यात 3च बसत आहे। आणि दुसरे तोडली आहे, गोल भेंडी आहे, तर ती एका डब्यामध्ये येऊन गेली आहे। त्यानंतर मिरच्या आहेत, त्यांना देखील मी आईस्क्रीमचा असा कंटेनर होता माझ्याकडे तर त्याच्यात ठेवून घेतला आहे। टोमॅटो शक्यतो मी बास्केटमध्ये भरते, कारण 1-2 किलो अशा क्वांटिटीमध्ये असतो आणि एवढे मोठे बॉक्स आपल्याकडे नसतात। जर तुमच्याकडे टोमॅटोसाठी देखील स्पेशल बॉक्स असतील तर नक्कीच ठेवा, त्याने देखील टोमॅटोची सेल्फ लाईफ वाढायला मदत होते। तर अशा रीतीने मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घेतल्या आहेत आणि इथे एक एक करून तुम्हाला भाज्या शेअर करत आहे। त्यानंतर कंटेनरचे लीड लावून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार। इथे मी चवळीची पालेभाजी जी आणली होती ती देखील स्वच्छ करून घेतली आहेत। टोमॅटोच्या बास्केटमध्येच थोडे मिरच्या आणि आलं ठेवलं आहे, जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागतं।
आणि शक्यतो मी ज्या वेळेला भाज्या आणते त्यानंतर ठरवत असते की काय काय भाज्या आपल्याकडे आहेत, कुठले कडधान्य आहेत, तर त्याचे मिक्स अँड मॅच करून मी पूर्ण आठवड्याभराचं मील प्लॅनिंग करत असते. नंतर ह्या कंटेनरचा 3चा सेट होता, तर त्याच्यातनं एक डबा उरला होता, त्याच्यात मी कढीपत्ता ठेवत आहे. तर कढीपत्ता सगळे पानं मोकळे न करता मी अशा पद्धतीने ठेवत असते. ह्याने कढीपत्ता आपला जवळजवळ महिनाभर काही होत नाही या कढीपत्त्याला. त्यासोबतच कढीपत्त्याची एक रेसिपी देखील मला बनवायची होती, तर त्यासाठी मी जास्तीचाच कढीपत्ता आणला होता. सर्व ठेवून झाल्यानंतर मग येतं ते म्हणजे आठवड्याभराचं दही देखील मी एकाच दिवशी बनवून ठेवते. ज्या दिवशी मील प्लॅनिंग असतो त्याच दिवशी मी दूध पण एक्स्ट्राचं आणते आणि अशा रीतीने एअरटाईट कंटेनरमध्ये दही बनवायला ठेवून देते. त्यानंतर मग आपल्याला तेला तुपाच्या बरण्या देखील चेक करून घ्यायच्या आहेत. त्याच्यात जर तेल तूप संपलं असेल तर आजच त्याला व्यवस्थित फिल करून घ्यायचं आहे. आठवड्याभरासाठी आपल्याला कुठले ना कुठली चटणी लोणचं हे लागतच असतं, तर त्यासाठी मी आलटून पालटून चटण्या बनवत असते. जसं की कारळ्याची चटणी आहे, दाण्याची चटणी आहे, तीळ खोबरं अशी वेगवेगळी चटणी आपण बनवू शकतो. तर इथे माझ्याकडे कारळ्याचे जे बीज आहे ते शिल्लक राहिले होते, तर त्यांची चटणी मी बनवून घेते आहेत. तर कारळ्यांना मी छान ताव्यावर भाजून घेते आहेत. त्याच्यातच मी जिरं व 3-4 मिरच्या आणि लसूण भाजून घेते आहे. अशा पद्धतीने सर्व साहित्य भाजून घेतलं की टेस्ट खूप छान येते आणि चटणीचा जो टेक्स्चर असतो तो देखील खूप भारी होतो. तर अशा पद्धतीने तर ताईंनो अशा रीतीने चटणी देखील माझी तयार झाली आहे. त्यानंतर येते ती म्हणजे सकाळच्या नाश्त्याची तयारी. तर सकाळसाठी मी इथे चणे भिजत घातले आहेत. त्यानंतर कारळ्याची चटणी देखील मी एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवली आहेत. अशा रीतीने काचेच्या कंटेनरमध्ये जर आपण ठेवली तर ती बरेच दिवस चालतात. आणि त्यानंतर मग येतं लास्टला ते म्हणजे गव्हाचं पीठ जे आपण बनवून घेतलं आहे, तर त्याला देखील आपला जो डबा आहे रोजच्या रोज जो वापरतो तर त्याच्यात ट्रान्सफर करून घेते आहे. मील प्लॅनिंग जर आपण करून ठेवलं 8 ते 10 दिवसाचं, तर खरं तर आपल्याला 8 ते 10 दिवसाचं टेन्शनच जणू मिटून जातं. रोजचं सकाळ संध्याकाळ आपल्याला काय करायचं आहे हे खूप मोठं टेन्शन असतं आणि ते क्लिअर होतं. तर ताईंनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.